लास्ट लेक्चरला मी थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा टॉपिक स्टार्ट केला होता. त्यामधला आपण पहिला पार्ट बघूया की हीट अँड टेम्परेचर. हीट अँड टेम्परेचर थोडक्यात सांगतो. हीट म्हणजे नथिंग बट एनर्जी ट्रान्सफरची प्रोसेस आहे. म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ एनर्जी. जे आता ट्रान्सफर ऑफ एनर्जी हा वेगळा पार्ट स्टडी करण्याचं रिझन असं होतं की आतापर्यंत आपण सगळं काय बघितलं की न्यूटन मेकॅनिक्सनुसार बघितलं होतं, ज्यामध्ये आपला फोर्स असतो. फोर्समध्ये ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी या सगळ्या कन्सेप्ट्स येतात. आता त्या ठिकाणी देखील फोर्स, वर्क डन ही देखील एनर्जीच आहे. पण या ठिकाणी कसं आहे, आपलं या सेक्शन्समध्ये आपली ट्रान्सफर ऑफ एनर्जी होणार आहे. पण या ठिकाणी कुठल्या प्रकारची व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, मोमेंटम अशा प्रकारचे कन्सेप्ट्स यूज होत नाहीत. म्हणजे एखादी बॉडी मोशनमध्ये आहे हा प्रकार इथं होत नाही तुमचा. मग इथं कसं आहे, एनर्जी ट्रान्सफर होते पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पार्टिकलचं मोशन म्हणजे तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट कम्प्लिटली कुठं मूव्ह होत नाही आहे. त्यातल्या आतले पार्टिकल्स मे बी वेगवेगळे बिहेवियर करत असतील. मग आता तुमची काय होतं की समजा तुमचं एक इथं ऑब्जेक्ट आहेत. समजा ॲट टेम्परेचर T1 आहे, ॲट टेम्परेचर T2 आहे. मग बिफोर गोईंग टू द हीट, मग टेम्परेचर नक्की काय असतं सांगतो मी तुम्हाला. टेम्परेचर म्हणजे काय असतं की समजा तुमचा एक ॲटम आहे, समजा एक ऑब्जेक्ट आहे जो ॲट टेम्परेचर T1 आहे. तर काय होतं की तुमचा जे ॲटम्स आहेत ना, त्या ॲटम्स कुठल्याही टेम्परेचरला व्हायब्रेटिंग मोशनमध्ये असतात. कसे असतात? व्हायब्रेटिंग मोशनमध्ये असतात कुठल्याही टेम्परेचरला एक्सेप्ट 0 केल्विन सोडून बाकी सगळ्या टेम्परेचर्सला ॲटम्स तुमचे कायम व्हायब्रेट होत असतात. आणि ही व्हायब्रेट म्हणजे नथिंग बट त्यांची ॲव्हरेज एनर्जी असते. तुमची एखादा ॲटम एखाद्या सबस्टन्समध्ये ज्यावेळी ॲटम्सचे जे तुमचे व्हायब्रेटिंग मोशनमध्ये असतात ना, ज्यावेळी त्याची ॲव्हरेज एनर्जी जी मेजर केली जाते ती म्हणजे टेम्परेचर असते. आता हे ॲव्हरेज एनर्जी आपल्याला जाणवते कशी? म्हणजे हे व्हायब्रेशन होतं आहे ना, हे व्हायब्रेशन आपल्याला फिजिकली जाणवतं कसं? तर त्या बॉडीचा हॉटनेस आणि कोल्डनेसवर असतं. जेवढं व्हायब्रेटिंग मोशन जास्त असेल ना तेवढी ती बॉडी जास्त हॉट असते आणि जेवढं कमी व्हायब्रेशन असेल तेवढी ती कोल्ड असणार आहे. म्हणजे एखादी जर बॉडी 100 डिग्री सेल्सिअसला असेल तर त्याप्रमाणे त्याचे ॲटम्स व्हायब्रेट होत असतात. जर ते 90 डिग्री असेल तर त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात व्हायब्रेट होत असतात. म्हणजे टेम्परेचर म्हणजे आपल्या ऑब्झर्वेबल क्वांटिटीसाठी काय सांगतो आपण? टेम्परेचर म्हणजे मेजर ऑफ हॉटनेस अँड कोल्डनेस असं म्हणतो आपण. बॉडीचं तुमचं हॉट किती आहे, कोल्ड किती आहे हे मेजर करण्यासाठी आपण टेम्परेचरचा यूज करतो. टेम्परेचर या कन्सेप्टचा यूज करतो. म्हणजे नथिंग बट काय असते? ती मेजरमेंट ऑफ ॲव्हरेज एनर्जीच असते तुमच्या त्या बॉडीची. त्या ठिकाणी मेजरमेंट ऑफ ॲव्हरेज एनर्जी असते. ते लक्षात आलं? हां. मग आता तुम्ही काय करता की समजा तुमचं एक रॉड आहे ज्याला तुम्ही तापवलं आहे. म्हणजे आता समजा हे घेतलं आपण तव्यावर, थोडंसं तव्यावरपेक्षा गॅसवर एक चमचा तापवला आपण आणि तोच चमच्यानंतर तापलेला दुसऱ्या चमच्याला लावला तर आपला देखील दुसरा चमचा देखील तापतो ना त्या ठिकाणी. आता हे नक्की काय असतं तुमचं? आता हा तापला ठीक आहे कारण आपण डायरेक्टली हीट दिली होती, पण ह्याला दुसऱ्याशी कॉन्टॅक्ट ठेवल्यावर तो काय तापला? तर काय असतं की ज्यावेळी एखाद्या चमच्याला किंवा एखाद्या ऑब्जेक्टला आपण हीट देतो समजा, तर काय होतं की ह्याची जी व्हायब्रेशन मोशन आहे ना, ही व्हायब्रेटिंग मोशन जास्त होते. म्हणजे याचं टेम्परेचर वाढतं म्हणजे काय? जास्त प्रमाणात ते व्हायब्रेट होतात. आणि त्याच वेळी दुसऱ्या एका कोल्ड ऑब्जेक्टला दिलेलं आहे ज्याचं व्हायब्रेशन हे कमी आहे. समजा हे व्हायब्रेशन याला कमी आणि ह्याच्या इन कॉन्टॅक्ट आणला तर काय होतं? हे व्हायब्रेटिंग मोशन जे हायर व्हायब्रेशननं जे काय ऑसिलेट होत आहेत तुमचे, हे दुसऱ्या मटेरियलच्या ॲटम्सबरोबर कोलाईड होतं. म्हणजे हे याला आपटतात असं म्हणूया. एक असे थोडे आपटतात ते. मग त्यामुळे काय होतं की ह्यांची काही एनर्जी ना इकडं होते. काय होते? त्या ठिकाणी ट्रान्सफर होते. हे आता आदळतात ना एकमेकांबरोबर. मग काय होतं की हे देखील आदळल्यामुळे ह्यांना देखील काही एनर्जी गेन होते. काय होते? एनर्जी गेन होते आणि हे जास्त रिगरस पद्धतीनं व्हायब्रेट होतात.
आता ही एनर्जी जी काय ट्रान्सफर होते इकडून ते इकडून चालली आहे हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट, त्याला काय म्हणतात, जी एनर्जी ट्रान्सफर होते त्याला म्हणतात हीट. काय म्हणतात, हीट ट्रान्सफर होते असं म्हणतो आपण, एनर्जी ट्रान्सफर करतो. आता हीट ट्रान्सफरसाठी नेसेसरी काय आहे तर टेम्परेचर डिफरन्स. तुमच्या टेम्परेचर डिफरन्स गरजेचं आहे. काय आहे, टेम्परेचर डिफरन्स गरजेचं आहे. आता हे का म्हणतो आपण, समजा एखादी टाकी जर आपली हायर लेवलला असेल, एखादी टाकी ना हायर लेवलला असेल आणि लोअर लेवलला असेल, तर ती स्वतः इकडून इकडे पाणी ट्रान्सफर करते बरोबर. एक हायर लेवलला आहे, दुसऱ्या एक ग्राउंड लेवलला ठेवली आपण, मग काय अर्थ, टाकीमधून पाणी सहज लोअर लेवलला जातं. म्हणजे समजा जर ह्या टाकीत जर एनर्जी जास्त असेल आणि इकडे कमी असेल तर त्याप्रमाणे तुमची एनर्जी इकडून ते इकडं ट्रान्सफर होते. म्हणून आपलं काय होतं की टेम्परेचर कसं होतं आपलं, हायर टू लोअरला ट्रान्सफर होते, कारण हायरला तुमची एनर्जी जास्त असणार आहे आणि लोअर टेम्परेचरला कमी असणार आहे एनर्जी. मग त्यामुळे काय होतं की हायर टू लोअर एनर्जी ट्रान्सफर होते तुमची, म्हणजे टेम्परेचर तुमचं हायर टू लोअरला एनर्जी ट्रान्सफर होऊन मग परत दोघांचं टेम्परेचर सेम होतं समथिंग. हीट आणि टेम्परेचर एवढी तरी कळून आली ना कन्सेप्ट. मग ते आपण टेम्परेचर घेतो. आता यामध्ये हीट जी आहे ती एनर्जी आहे. एनर्जी कशात मेजर करतात, जूल आणि अर्ग. हीट जी आहे ती कशात मेजर करतात, जूल अँड अर्गमध्ये. तर टेम्परेचर आपलं कशात मेजर करतात, डिग्री सेल्सिअस, केल्विन अँड फॅरनहाइट. डिग्री सेल्सिअस, केल्विन अँड फॅरनहाइटमध्ये. आणि टेम्परेचर हीट एनर्जी कशात मेजर करतात, जूल अँड अर्गमध्ये. राहील ना. 1 जूल इज इक्वल टू किती आहे, 1 जूल इज इक्वल टू किती आहे, 10⁻⁷ अर्ग. 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. लक्षात पाहिजे. ह्याचं मी ट्रान्सफॉर्मेशन लास्ट शेवटी देतो, डिग्री सेल्सिअस, केल्विन अँड फॅरनहाइटमधलं. ठीक आहे. हे तर कन्सेप्ट लक्षात आल्या हीट आणि टेम्परेचरच्या. मग आपल्याला बघायचं ते थर्मल एक्सपान्शन आज. थर्मल एक्सपान्शनचे घेताना आपल्याला 2 केसेस घ्याव्या लागतील. लास्ट लेक्चरला झाले तरी मी थोडक्यात सांगतोय आता की आपल्याला थर्मल एक्सपान्शन म्हणजे आपण 2 प्रकारचे केसेस, काय आलं, 2 केसेस कन्सिडर करणार आहे. एक आहे सॉलिडची आणि दुसरी आहे लिक्विड और गॅसची. आता हे 2 केसेस का कन्सिडर करतो, कारण की सॉलिडला ना डेफिनाइट शेप आणि डेफिनाइट व्हॉल्यूम आहे. काय आहे, डेफिनाइट शेप आणि डेफिनाइट व्हॉल्यूम आहे. अँड व्हॉल्यूम. तर गॅसला आणि लिक्विडला कुठलाही डेफिनाइट शेप नाही पण डेफिनाइट व्हॉल्यूम तरी आहे. कसं आहे, डेफिनाइट व्हॉल्यूम आहे. म्हणून आपल्याला 2 केसेस कन्सिडर करावे लागतात थर्मल एक्सपान्शनमध्ये. या एक डेफिनाइट शेप असतो आणि एक डेफिनाइट व्हॉल्यूम आहे लिक्विडला फक्त. मग आता कसं होतं की इथं डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम असतो, कारण की इथं ॲटम्स जे आहेत सॉलिडमध्ये कसे आहेत, ते ना एकमेकांना बाउंड आहेत. तर गॅसेस आणि लिक्विड्स म्हणजे कसे आहेत, दोघांमध्ये इंटरन्यूक्लिअर फोर्सेस आहेत, इंटर ॲटॉमिक फोर्सेस आहेत, पण वीक आहे. त्यामुळे ते एकमेकांशी बाउंडेड आहेत, पण असं डेफिनाइट अशा रेंजमध्ये राहत नाहीत. तुमचे मोलिक्युल्स कसे असतात, मोशनमध्ये किंवा फिरत असतात, कायम रँडम डायरेक्शन्समध्ये फिरत असतात लिक्विडमध्ये आणि गॅसेसमध्ये. मग आता काय होतं की ज्यावेळी तुम्ही सॉलिडला हीट करता, त्यावेळी काय होतं की हे जे ॲटम्स आहेत ना जास्त ॲम्प्लिट्यूडनं व्हायब्रेट व्हायला लागतात. काय होतात, जास्त ॲम्प्लिट्यूडनं व्हायब्रेट व्हायला लागतं. मग काय होतं की ह्या 2 ॲटम्समधलं ना डिस्टन्स वाढायला लागतं. काय होतं की तुमचे जे ॲटम्स आहेत ना जास्त रिगरस पद्धतीनं व्हायब्रेट होत असतात. मग त्यामुळे काय होतं की तुमच्या 2 ॲटम्समधलं डिस्टन्स वाढायला लागतं. मग काय होतं की इन शॉर्ट हे जे डिस्टन्स एवढं आहे
त्यावेळी ते काय होणार की तुमचं डिस्टन्स वाढणार, दोन ॲटम्समधलं डिस्टन्स वाढतं. मग त्याचा रिझल्ट काय होतं की तुमचा ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्टची साईज एक्सपांड होते. काय होतं की दोन ॲटम्समधलं डिस्टन्स वाढल्यामुळं काय होतं की तुमचे जे हे आहेत, तुमचा जो सबस्टन्स आहे, तुमचा जो मटेरियल आहे जो हिट करतं तो कसा वाटतो आपल्याला, साईज त्याची वाढते. तुमच्या दोन ॲटम्समधले डिस्टन्स वाढल्यामुळे त्याची साईज वाढते असं म्हणतो आपण. आणि ते जे साईज वाढणं आहे त्याला म्हणतात थर्मल एक्सपान्शन. काय म्हणतात, थर्मल एक्सपान्शन. तुमची एक्स्ट्रा हीट दिल्यामुळे त्याची साईज वाढते, त्याला म्हणतात थर्मल एक्सपान्शन. याचं रिझन आहे तुम्हाला NCERTचं बुकमध्ये देतो का डिस्टन्स वाढतं ते. आधी एवढं सांगतो मग सांगतो काय आहे ते, थोडीशी क्रिटिकल कन्सेप्ट आहे ती. तर लिक्विड आणि गॅसेसमध्ये काय होतं की तुमचे ॲटम्स आणि ॲटम्स जे आहेत ना ते रँडम डायरेक्शन्समध्ये व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असतात स्पेसिफिक. मग काय होतं, तुम्ही ज्यावेळी हीट देता ना त्यावेळी काय होतं की यांना ना ॲडिशनल एनर्जी मिळते, आणि ॲडिशनल एनर्जी मिळाली की यांची व्हेलॉसिटी वाढते. काय होतं, ॲटमची ना व्हेलॉसिटी वाढते आणि ते एकमेकांपासून जास्त डिस्टन्सवर लांब जातात, जास्त डिस्टन्सवर लांब जातात. त्याच्यामुळे काय होतं की ॲज अ रिझल्ट त्याची साईज व्हॉल्यूम तुमचं वाढतं. कशाचं, लिक्विड अँड गॅसेसचं. तुमची एक्स्ट्रा व्हेलॉसिटी मिळाल्यामुळे त्याची व्हॉल्यूम वाढतं, सॉलिड आणि लिक्विड अँड गॅसेसचं. ती एक थर्मल एक्सपान्शनची केस आहे आपली. ओके. हां, मग आता सॉलिडमध्ये कसं तुमचं लेंथ आणि एरियल एक्सपान्शन डॉमिनेटिंग असतं. लेंथ अँड एरियल जे एक्सपान्शन आहे ते तुमचं डॉमिनेटिंग असतं. तर लिक्विड अँड गॅसेसमध्ये तुमचं व्हॉल्यूमचं एक्सपान्शन हे डॉमिनेटिंग असतं. त्या ठिकाणी त्याला कुठलाही डेफिनेट शेप नाही आहे आपल्याला, त्यामुळे त्याला एरिया आणि लेंथ कन्सिडर करण्यात काही अर्थ नाही आहे. तुमच्या लिक्विड आणि गॅसेसला स्पेसिफिक अशी शेप असा नाहीच आहे ना, मग त्यामुळे त्याला लेंथमधला चेंज झालेला किंवा एरियामधला चेंज झालेला काही घेण्याचाच अर्थ नाही आहे, कारण त्याला ओरिजिनल नाहीच आहे. त्यामुळे आपण काय करतो की ह्याचं फक्त व्हॉल्यूम एक्सपान्शन हे डॉमिनेटिंग आहे लिक्विड अँड गॅसेसमध्ये, किंवा तेच एक्झिस्ट आहे असं म्हणतो आपण. ठीक आहे, हे लक्षात आलं. हां, ठीक आहे. सो हा पार्ट तर लक्षात आला, थर्मल एक्सपान्शन का होतं टेम्परेचर दिल्यावर. ह्याच्या मी नोट्स लास्ट लेक्चरला दिले आहेत. आता एक छोटीशी कन्सेप्ट सांगतो. आता ही आपल्याला बोर्डाला तर नाही आहे सध्या, जस्ट सांगून तरी ठेवतो तुम्हाला. मे बी थोडंसं अंडरस्टँडिंगला क्रिटिकल आहे. तुम्हाला NCERTच्या बुक्समध्ये हे बुक मिळून जाईल. नीट अँड JEEच्या एक्झाम्समध्ये काही वेळा असतं हे. समजा काय करायचं असतं, हे तुमचं R म्हणजे इंटर ॲटॉमिक डिस्टन्स आहे. काय आहे, इंटर ॲटॉमिक डिस्टन्स आहे. तुम्ही मोलिक्युल H आणि H मोलिक्युल आपला ओव्हरलॅप होऊन H2 मोलिक्युल तयार होतो, हे केमिस्ट्रीमध्ये बघितलं आहे ना तुम्ही. हां, आणि त्यानंतर आणि त्या दोन ॲटम्समधलं जे डिस्टन्स आहे आपलं त्याला म्हणतात इंटर ॲटॉमिक डिस्टन्स आहे. हे इथं घेतलं आपण. आणि इथं काय घेतले, एक एनर्जी घेतली आपली. आणि हे काय झालं, एनर्जी वर्सेस इंटर ॲटॉमिक डिस्टन्समधला काय ग्राफ आहे. या ग्राफमध्ये काय सांगतं की तुमचे ॲटम जो मोलिक्युल जो फॉर्म होतो ना आपला, कुठल्याही दोन हायड्रोजन घेऊन एखादा मोलिक्युल फॉर्म होतो किंवा NaCl घेऊन आपला जो फॉर्मेशन सांगतो, त्याचा एनर्जीचा कर्व असतो. तो एनर्जीचा कर्व कसा असतो आपला की समथिंग अनसिमेट्रिक असतो. तुमचा मिनिमम जो आहे ना तो कुठे असतो, इथे असतो. तुमचं एनर्जी वर्सेस इंटर ॲटॉमिक जे डिस्टन्स आहे ते ना कसं असतं, हा जो ग्राफ आहे तो कसा असतो, अनसिमेट्रिक असतो. अनसिमेट्रिक असतो. इथे तुमची काय होते की लोवेस्ट एनर्जी स्टेट असते. इथे तुमची लोवेस्ट एनर्जी असते. हा तुमचा अनसिमेट्रिक ग्राफ असतो. आता काय असतं की ज्यावेळी ना तुमचा जो ॲटम आहे तो नॉर्मल एनर्जी स्टेटला असताना कुठं असतो, या एनर्जी स्टेटला असतो. काय असतो, या एनर्जी स्टेटला असतो. तर हा ग्राफ ऑफ नेचर कसा आहे, अनसिमेट्रिक आहे, एवढं तर लक्षात आलं. हां, मग काय होतं की ज्यावेळी ना तुमचे ॲटम्स आहेत ना असे जे आहेत जे एकमेकांना बाउंड आहेत,
ते व्हायब्रेट होत असतात आत बाहेर ह्यांच्यामधलं ना काहीतरी एक इंटरॲटॉमिक डिस्टन्स फिक्स असतं. ज्यावेळी तुम्ही त्याला एक्स्ट्रा एनर्जी देता त्यावेळी कसं होतं की ह्याची एनर्जी वाढते, तुमच्या मोलिक्युल्सची एनर्जी वाढते ज्यावेळी तुम्ही हीट देता त्यावेळी काय होतं की तुमचा ॲटम इथे एक्झिस्ट नसतो, तुमचे मोलिक्युल्स तर कुठे असतात, इथे एक्झिस्ट असतात, कारण तुम्ही त्यांची एनर्जी वाढवली आहे, त्या ठिकाणी एनर्जी वाढवली आहे, त्यामुळे तो हायर एनर्जी लेवलला येतो. मग ते काय होतं की जर तुम्ही हा ग्राफ काढला तर कसं होतं की या ठिकाणी तुम्हाला किती 2 डिस्टन्सेस सापडतात, बरोबर. 2 डिस्टन्स आहेत ना. आता हे 2 डिस्टन्स म्हणजे कसं असतं की तुमचा हे जे जर 2 ॲटम्स कन्सिडर केले ना तर एक हायर लेवलला असणार आहे आणि एक लोअर लेवलला असणार. कसं, एक तुमचं जे मोस्ट एक्सटेंडेड हे आहे तो एक डिस्टन्स असणार आहे आणि एक लोवेस्ट आहे तुमच्या जवळचं एक असणार, जर रबर बँड असतो आपला तसं एक डिस्टन्स असणार आहे. मग आता हे काय होतं की ज्यावेळी तुम्ही ॲटमचं असं सांगता असं व्हायब्रेटिंग मोशनमध्ये त्यावेळी काय सांगता, त्यांच्या मेन डिस्टन्स कन्सिडर करता. काय करता, तुमच्या इंटरॲटॉमिक डिस्टन्स तर तुम्हाला सांगायचं असतं. आता इथं कसं 2 केसेस सापडतात, कुठला, एक लॉंगेस्ट आहे आणि एक शॉर्टेस्ट आहे. तुम्ही काय सांगता की या दोघांचा मीन सांगता, तुमच्या ॲटमचं इंटरॲटॉमिक डिस्टन्स सांगताना काय करता, मीन सांगता. त्यावेळी काय होतं की कसं आहे, हा ग्राफ तुमचा अनसिमेट्रिक आहे. कसं आहे, अनसिमेट्रिक आहे. त्यामुळे कसं होतं की हे डिस्टन्स ना ह्याच्यापेक्षा जास्त असणार. आता हे जे डिस्टन्स आहे R0 पासूनचं हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स तुमचं ह्याच्यापेक्षा जास्त असतं, किंवा असंही म्हणू शकतो आपण हे जे डिस्टन्स आहे हे तुमचं, ह्याला जर R1 म्हटलं आणि ह्याला R2 म्हटलं तर हे जे डिस्टन्स आहे ना हे ह्याच्यापेक्षा जास्त असतं. मग ह्या दोघांचा जर डिफरन्स घेऊन त्यांचं मीन काढला ना तर तो इथं कुठं तर येतो. कुठे येतं, इथं कुठे तर येतो. तुमचा मॉलिक्युलचा मेन इंटरॲटॉमिक डिस्टन्स आहे ना ते इथं कुठं तर होतो, म्हणजे ओरिजिनलपेक्षा जास्त आहे. कसं आहे, ओरिजिनलपेक्षा तुमचं इंटरॲटॉमिक डिस्टन्स जास्त आहे. म्हणजे जे मागाशी म्हटलं होतं ना आपण की ॲटम्स व्हायब्रेट होत असताना दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे ते काय होतं, वाढतं. म्हणून ते काय होतं, कारण की याचं जो मेन डिस्टन्स आहे हेच ओरिजिनल लेंथपासून जास्त होतं. तर याचं रिझन काय आहे, तर हे तुमचा जो एनर्जी वर्सेस इंटरॲटॉमिक डिस्टन्स आहे तो ग्राफच अनसिमेट्रिक असल्यामुळे काय होतं की तुमचं हे जे डिस्टन्स आहे हे याच्यापेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळे दोघांचा जर मीन काढला तर तो इथं येणार आहे. त्यामुळे तुमच्या ॲटम्समध्ये जे डिस्टन्स आहे ते ओरिजिनलपेक्षा जास्त असतं, ज्याच्यामुळे आपल्याला वाटतं की आपल्या ॲटम्समधलं जे डिस्टन्स आहे ते वाढलं आहे. जर तुम्हाला नीट आणि जेईमध्ये किंवा विचारलं थर्मल एक्सपान्शनचं रिझन काय आहे तर ते रिझन हे आहे की अनसिमेट्रिक नेचर आहे. कशाचं, एनर्जी वर्सेस इंटरॲटॉमिक डिस्टन्सचं. तुमचा जो ग्राफ आहे एनर्जी वर्सेस इंटरॲटॉमिक डिस्टन्स ते अनसिमेट्रिक असल्यामुळे तुम्हाला थर्मल एक्सपान्शन मिळतं. हा एक छोटा MCQचा पॉईंट आहे, तो आपल्या सिलेबसला नाही आहे पण पुढे तुम्हाला NCERTच्या बुक्समध्ये मिळून जाईल. राहील ना लक्षात. आपल्याला फक्त सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे, हे नाही लक्षात ठेवला तरी चालेल. जस्ट एवढंच ठेवायचं की अनसिमेट्रिक नेचर ऑफ ग्राफ ऑफ द एनर्जी वर्सेस इंटरॲटॉमिक डिस्टन्स ड्यू टू विच वी गेट द थर्मल एक्सपान्शन. राहील ना, तेवढं एक सेंटेन्स गरजेचं आहे, ते तुम्ही जाऊन फाइंड आउट करा. ठीक आहे. नाउ बॅक टू द सिलेबस. आपल्याला सिलेबसला काय आहेत, 3 प्रकारचे थर्मल एक्सपान्शन्स आहेत. एक आहे लिनियर एक्सपान्शन, दुसरा आहे एरियल एक्सपान्शन किंवा त्याला सुपरफिशियल एक्सपान्शन असं म्हणतात. एरियल और सुपरफिशियल एक्सपान्शन. आणि थर्ड वन आहे व्हॉल्यूम एक्सपान्शन. कसं आहे, व्हॉल्यूम एक्सपान्शन. आता हे एक्सपान्शनचे डेरिव्हेटिव्ज आहेत ते सिमिलर आहेत, त्यांच्या सगळ्यांचं नेचर सिमिलर आहे. कसं आहे ते मी सांगतो तुम्हाला, काय काय पार्ट आहे. आपल्याला 3 प्रकारचे थर्मल एक्सपान्शन चेक करायचे आहेत. ह्याच्यावरून नावावरून तुम्हाला लक्षात येईल की आपण जिथं डायमेन्शनच्या बाबतीत गोष्ट करतो. एक लिनियर आहे, एक एरियल म्हणतात आणि दुसरा आहे व्हॉल्यूम एक्सपान्शन. व्हॉल्यूम म्हणजे कसं, ऑब्जेक्ट तुमचा 3 डायमेन्शनल पाहिजे, बरोबर. ज्यावेळी आपण एरियल म्हणतो त्यावेळी तुमचं शीट आपण कन्सिडर करतो 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. आणि लिनियर म्हणजे वायरच्या बाबतीत म्हणतो आपण.
वायर जशी असते, वायरला जशी फक्त लेंथ असते तो सेक्शन. मग आपण पहिला कुठला बघूया, लिनियर एक्सपान्शन. कुठला बघायचा, लिनियर एक्सपान्शन. लिनियर एक्सपान्शनमध्ये काय कन्सिडर करूया की समजा ॲट 0 डिग्री सेल्सिअस तुमची ऑब्जेक्टची लेंथ L0 एवढी आहे, L0 मीटर एवढी आहे समजा. नंतर काय झालं, L0 एवढी समथिंग एवढी असेल, तुमचा ऑब्जेक्ट आहे, ह्याची L0 एवढी लेंथ आहे ॲट 0 डिग्री सेल्सिअस. हां, आणि ह्याला आपण हीट केलं, काहीतरी एनर्जी दिली याला, आपण हीट केलं म्हणजे त्याला काय केली, एनर्जी दिली, आणि ॲट अ टेम्परेचर T एवढ्या आला तो. तर काय होतं की ही साईज ना तुमची काय होते, वाढते. तुमचं आता आपण म्हटलं होतं की बॉडी एक्सपांड होणार आहे किंवा एक्सपान्शन होणार आहे. मग काय होतं की ह्याला फक्त एकच डायमेन्शन आहे, कसं आहे, फक्त लेंथ आहे, याला एरिया नाही आहे. त्यामुळे काय होतं, याची लेंथ वाढते आपण. मग ती जर लेंथ वाढली असेल आणि समजा याचं टेम्परेचर T डिग्री सेल्सिअस एवढा आहे, तर हे जी जर L एवढा डिस्टन्सवर आहे ॲट T डिग्री सेल्सिअस, ॲट T डिग्री सेल्सिअस समजा याची लेंथ L एवढी झाली, म्हणजे एक्सपांड झाली, एक्सपांड होऊन L एवढी साईज झाली. कन्सिडर केलं. मग आता ही बॉडी एक्सपांड झाली वगैरे, ठीक आहे. आता असं ऑब्झर्व करण्यात आलं आहे की तुमची जी ऑब्जेक्ट जो आहे, जे एक्सपान्शन आहे, जे लिनियर एक्सपान्शन आहे ना, ते कशावर डिपेंड असतं, तर एक तर डिपेंड असतं त्याची ओरिजिनल लेंथ केवढी आहे. म्हणजे असं ऑब्झर्व करण्यात आलं प्रॅक्टिकली की तुमचं जे बॉडीमध्ये लेंथ होणार आहे, चेंज इन लेंथ असणार आहे तुमची, कशी आहे, चेंज इन लेंथ आहे ना, ती कशावर डिपेंड असणार आहे, त्याची ओरिजिनल लेंथ केवढी आहे. आणि चेंज इन लेंथ अजून एका ह्याच्यावर डिपेंड आहे की प्रपोर्शनल टू तुमच्या ओरिजिनल टेम्परेचर किती होतं आणि फायनल टेम्परेचर किती होतं, त्यामधला डिफरन्स. डेल्टा T म्हणजे काय म्हणतो मी इथं, टेम्परेचर डिफरन्स. म्हणजे तुमची ही जी एक्सटेन्शन आहे किंवा ही जी लेंथमधली चेंज आहे ते कशावर डिपेंड असणार आहे की त्याची ओरिजिनल लेंथ केवढी होती. आणि दुसरा पॉईंट असा आहे की त्यांच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स किती होतं, आपण कितीने टेम्परेचर वाढवले ओरिजिनलपेक्षा. मग हे काय होतं, चेंज इन लेंथ. कशावर प्रपोर्शन असणार आहे, L0 del T. ठीक आहे. आधी एवढं नीट लिहून घेऊया, मग आपण पुढे जाऊया. लिहा. टाइप्स ऑफ, जागा सोडा, थर्मल एक्सपान्शनचे तुम्ही पॉईंट्स लिहिले नाही आहेत ना लास्ट लेक्चरला, तिथे थोडी जागा सोडा आणि पुढे लिहा. टाइप्स ऑफ थर्मल एक्सपान्शन. टाइप्स ऑफ थर्मल एक्सपान्शन. फर्स्ट आहे लिनियर एक्सपान्शन. लिनियर एक्सपान्शन, पहिला पॉइंट, consider a rod of length L0 of length L0 म्हणजे हे असं L ला सबस्क्रिप्ट मध्ये 0 लिहायचा, L0 at T0 म्हणजे हे असं सबस्क्रिप्ट मध्ये T0 डिग्री सेल्सिअस. T0 म्हणजे असं लिहा, इन ब्रॅकेट मध्ये 0 डिग्री सेल्सिअस लिहा, इन ब्रॅकेट 0 डिग्री सेल्सिअस. लेट capital LB, let capital LB increased length LB increased length after
आफ्टर heating to temperature T degree Celsius, capital T degree Celsius. Thus change in temperature delta T is equal to T minus T naught change in temperature delta T equal to T minus T naught causes increase in a length delta L is equal to L minus L naught. It is found that चौथा पॉइंट क्या, it is found that increase in a length is directly proportional to original length L naught and rise in its temperature आता म्हणजे काय सांगतो. आता हे बघा, जे आपण काय लिहिलं होतं की चेंज इन लेंथ आहे ती काय म्हणजे तुमची डेल्टा एल आहे. केवढी आहे, एवढी. आपण काय झालं, बॉडी एक्सपांड झाली ती किती डिस्टन्सनं, डेल्टा एलने, एल मायनस एल नॉट. म्हणजे काय, चेंज इन लेंथ आहे तुमची. कसे, चेंज इन लेंथ आहे. ही चेंज इन लेंथ कशावर डिपेंड आहे तुमची, डेल्टा एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल नॉट. कसं म्हटलं होतं, एल नॉट. परत अजून एक पॉईंट म्हटला होता, चेंज इन लेंथ म्हणजे इथं इन्क्रीज इन लेंथ आहे. ही प्रोपोर्शनल कशी आहे, टेम्परेचर डिफरन्स. तो तुमचा केवढा आहे, एवढा, टी मायनस टी नॉट. मग तुमचा डेल्टा एल प्रोपोर्शनल टू डेल्टा टी. सो फायनली काय होणार मग तयार, डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा एल इज प्रोपोर्शनल टू एल नॉट इंटू डेल्टा टी. कसं आहे, इथं प्रपोर्शनॅलिटी साईन आहे. प्रपोर्शनॅलिटी साईनचं इक्वल टू मध्ये कन्वर्ट करताना काय करता की एक कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करतात. एका साईड काय करतात, एका कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करतात. तो घेऊया आपण इथं अल्फा एल नॉट डेल्टा टी. हळू रे, काय होणार, डेल्टा एल इज इक्वल टू अल्फा इंटू एल नॉट इंटू डेल्टा टी. हे तर लक्षात आलं. प्रपोर्शनॅलिटी साईन घेताना प्रपोर्शनॅलिटी साईनचं इक्वलमध्ये कन्वर्ट करताना एका कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करायचं असतं. मग अल्फाची व्हॅल्यू काढायची आपल्याला. अल्फा इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल नॉट इंटू डेल्टा टी. हे काय झाला, कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. म्हणजेच त्याला कसं लिहू शकतो आपण, डेल्टा एन आणि डेल्टा टीची व्हॅल्यू टाकल्यावर काय म्हणणार, अल्फा इज इक्वल टू एल मायनस एल नॉट डिवायडेड बाय एल नॉट इंटू टी मायनस टी नॉट. हे लक्षात आलं. हां, आता हे सेक्शन जर मी परत लिहितो जर, डेल्टा एल इज इक्वल टू अल्फा इंटू एल नॉट इंटू डेल्टा टी. ह्याला अजून एक एक्सप्रेस करायचा वे काय येतो, इथं एल मायनस एल नॉट टाकूया, इज इक्वल टू अल्फा इंटू एल नॉट इंटू डेल्टा टी. मग ही एल नॉटची टर्म काय करूया, त्या साईडला नेऊया. म्हणजे तुम्हाला काय काढायचे आहे, लेंथ काढायची आहे स्पेसिफिक.
मग हे काय होणार एल नॉट प्लस अल्फा एल नॉट डेल्टा टी. आता या दोघांकडे पण एल नॉट आहे ना. आता मग काय करूया एल नॉट कॉमन घेऊया. मग एल इज इक्वल टू एल नॉट इंटू 1 प्लस अल्फा डेल्टा टी. ओके. हे तुम्हाला दोन फॉर्म्युला गरजेचे आहेत. कुठला हा एक आणि हा एक. हे तीन फॉर्म्युले गरजेचे आहेत. हा अल्फाचा एक, अल्फाचे दोन आणि हा एक. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लागणार आहेत. तीन तुम्हाला. ठीक आहे. मग राईट डाऊन करून घ्या एवढं इथपर्यंत. डन. ठीक आहे. आता हे जे मांडताना काय म्हटलं होतं आपण की अल्फा इज इक्वल टू समथिंग लाईक दिस. आता हे अल्फा म्हणजे नक्की काय आहे. अल्फा म्हणजे नक्की काय आहे. अल्फा म्हणजे आपण असंही लिहू शकतो डेल्टा एल इज इक्वल टू एल नॉट इंटू डेल्टा टी. समजा आपली ओरिजिनल लेंथ इफ काय म्हटलं आपण एल नॉट इज इक्वल टू 1 मीटर एवढं घेतलं. काय म्हणूया फॉर एक्झाम्पल ओरिजिनल लेंथ आपली 1 मीटर एवढी आहे आणि जो डिफरन्स आहे डेल्टा टी तो आपला 1 डिग्री सेल्सिअस आहे. समजा आपण फक्त काय केलं बॉडीचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवले म्हणजे 28चं 29 केले. मग अल्फा म्हणजे नक्की काय असतं की अल्फा इज इक्वल टू डेल्टा एल. का कारण एल नॉटची व्हॅल्यू किती आहे 1 मीटर आहे आणि डेल्टा टीची व्हॅल्यू किती आहे 1 डिग्री सेल्सिअस. काय घोळ चालू आहे. अल्फा इज इक्वल टू काय होते मग डेल्टा एल होतो. अल्फा म्हणजे नथिंग बट काय आहे चेंज इन लेंथ आहे. कधी ज्यावेळी तुमची ओरिजिनल लेंथ किती आहे 1 मीटर एवढी आहे. कधी ॲट 0 डिग्री सेल्सिअसला आणि चेंज इन लेंथ किती आहे 1 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन नक्की काय आहे द चेंज इन अ लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ ॲट 0 डिग्री सेल्सिअस बाय पर युनिट डिग्री 1 डिग्री राईज इन फॉर 1 डिग्री राईज इन टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस राईज इन टेम्परेचर. अल्फा म्हणजे काय असतं की चेंज इन लेंथ आहे. कधी ज्यावेळी तुमची ओरिजिनल लेंथ ॲट 0 डिग्री सेल्सिअसला युनिट एवढी आहे 1 मीटर एवढी आहे आणि कशासाठी जेव्हा तुमचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढतं त्यावेळी. लक्षात आलं. हां मग हीच आपल्याला डेफिनेशन लिहायची आहे कशाची थर्मल कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शनची. सो राईट डाऊन कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ अ सॉलिड कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ अ सॉलिड linear expansion of a solid is defined as increase in a length increase in a length per unit original length at 0 degree Celsius at 0 degree Celsius for 1 degree centigrade for 1 degree centigrade rise in a temperature मग याचं युनिट किती असेल जरा सांगा. याचं युनिट काढता येईल तुम्हाला
करता येईल? ट्रायल तरी करूया. लेंथचं युनिट किती असतं आहे? चेंज इन लेंथ म्हणजे लेंथच ना. हां, मग लेंथचं युनिट किती होणार? लेंथ युनिट कशात घ्या? लेंथ कशात मेजर करतात? हां, मोठ्यानं बोला. मीटर. पहिली क्वांटिटी ठीक आहे. हा एल नॉट काय आहे? लेंथच आहे ना. लेंथचं युनिट कशात असणार आहे मग? मीटर. इंटू डेल्टा टी काय आहे? टेम्परेचर. मग टेम्परेचरचं युनिट किती आहे? डिग्री सेल्सिअस. मग आता हे मीटरला मीटर कॅन्सल होईल. मग काय होणार तुमचं? 1 डिग्री सेल्सिअस. हे झालं तुमचं कशाचं? अल्फाचं युनिट पर डिग्री सेल्सिअस. 1 डिग्री सेल्सिअस म्हणजेच पर डिग्री सेल्सिअस. आमचं टेम्परेचर केल्विनमध्ये लिहिलं असेल तर पर केल्विन. ज्याच्यात मेजर केलं असेल ते लिहायचं राहील ना. हां, लिहा मग. SI युनिट ऑफ लिनियर एक्सपान्शन, कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. SI युनिट ऑफ कोएफिशिएंट ऑफ SI unit of coefficient of linear expansion is per degree Celsius. Per degree Celsius म्हणजे हे 1 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आता हे जे मांडलं होतं ना ते कशासाठी? ॲट 0 डिग्री सेल्सिअससाठी. तुमचा अल्फा आहे, समजा तुमची ओरिजिनल बॉडी समथिंग 28 डिग्री सेल्सिअसला असेल, ओरिजिनली समजा असेल 28-29ला असेल, आणि तुम्ही त्याचं टेम्परेचर 30-35ला जर करत असाल तर असेच लॉ येतात की वेगळा? तर अशा वेळी काय होतं की तुमचे फॉर्म्युला कसा होतो? L1 - L2 डिवायडेड बाय L2 इंटू T1 - T2. आता हे काय असतं की ॲट अ टेम्परेचर T1ला तुमची लेंथ किती आहे? L1 एवढी आहे. कशी आहे? L1 एवढी आहे. आणि ॲट टेम्परेचर T2 त्याची लेंथ किती आहे? L2 एवढी आहे. आणि गिवन कंडिशन काय आहे? T1 इज ग्रेटर दॅन T2. म्हणजे हे दोन वेगवेगळ्या टेम्परेचर्सला देखील हा लॉ आहे. हा लॉ वापरू शकतो आपण. ठीक आहे. काय करलं आपण? ओरिजिनल जी तुमची टेम्परेचर होतं बॉडीचं किती होतं? T2 एवढं होतं. आणि त्यावेळी लेंथ किती होती? L2 एवढी होती. आणि तुम्ही त्यांचं टेम्परेचर काय केला? T1 एवढं केला. समजा T1 एवढं टेम्परेचर वाढवला आणि त्यावेळी लेंथ किती झाली? L1 एवढी झाली. आणि मग त्यावेळी तुम्ही अल्फा असा लिहू शकता. लक्षात आलं? हां. म्हणजे फक्त 0 डिग्री सेल्सिअसला असा ग्राफ नाही, आपले हे नाही आहेत, तर बाकीच्या टेम्परेचर्सला देखील असा आहे. सो राईट डाऊन. तुम्हाला नंतर प्रॉब्लेम सॉल्व करताना लागेल. अल्फा इज इक्वल टू L1 - L2. इथे काय आलं? तुमचा T1 हा T2 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे असं झालं. तो लिहिला. सो हे झालं लिनियर एक्सपान्शन. सिमिलरली तुमचं काय आहे? सुपरफिशियल एक्सपान्शन और एरियल एक्सपान्शन. सुपरफिशियल एक्सपान्शन याची देखील कन्स्ट्रक्शनची प्रोसेस सेम आहे. आता आपण जसं कन्सिडर केलं होतं ना L0 आणि L काढताना, सेम प्रोसेसनं आपल्याला काढायचं आहे. काय करूया आपण? ॲज्युम दॅट A0 इज अ एरिया. कसं आहे? एरिया ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आणि त्याला काय केलं आहे? शीटला आपण समजा आपली एक शीट आहे इथं. काय आहे? शीट एक आहे ज्याचा एरिया A0 आहे. कधी? ज्यावेळी तुमचा टेम्परेचर T0 एवढा असेल. कसं असेल? ज्यावेळी टेम्परेचर T0 एवढं असेल. जर याचं टेम्परेचर आपण काय केलं? T एवढं वाढवलं, म्हणजे 0 डिग्रीपासून T0 पासून तुम्ही काय केला की समथिंग T एवढं टेम्परेचर वाढवलं.
त्यावेळी तुमचा एरिया किती आला कॅपिटल ए. कधी ॲट अ टी डिग्री सेल्सिअसला आणि ओरिजिनली T0 डिग्री सेल्सिअसला होता आपलं. ठीक आहे. तुमचा ॲट अ 0 डिग्री सेल्सिअसला A0 एवढा एरिया होता. किती होता A0 एवढा एरिया होता. म्हणजे त्याला आपण ॲट अ T0 डिग्री सेल्सिअस असं म्हटले. नंतर की काय आला तुमचा एरिया काय केला ए एरिया कधी आला ज्यावेळी T डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर झालं तुमचं. काय आलं T डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर झालं. मग तुमच्या टेम्परेचरमध्ये किती राईज झाला T मायनस T0 डिग्री सेल्सिअस. T0 डिग्री सेल्सिअस केवढं झालं टेम्परेचरमध्ये इन्क्रीज तुमचं T0 डिग्री डेल्टा T एवढा डिफरन्स झाला या दोघांमध्ये. आणि एरियामध्ये किती डिफरन्स झाला डेल्टा ए इज इक्वल टू ए मायनस A0. कसं झाला ए मायनस A0 एवढे इन्क्रीज झाली. एवढं तर काय आलं तुम्ही काय केलं हीट केल्यानंतर त्या शीटची साईज वाढली याचा अर्थ त्याचं एरिया वाढला आपला. मग आपण काय केलं ॲझ्युम काय केलं ॲट अ 0 डिग्री सेल्सिअस ज्याला आपण T0 डिग्री सेल्सिअस म्हटले त्यावेळी एरिया किती होता A0 एवढा होता. तर ॲट अ T डिग्री सेल्सिअसला तुमचा एरिया किती होता कॅपिटल ए एवढा होता. मग आता तुम्हाला काय काढायचं आहे की याचा कोएफिशियंट काढायचा आहे सुपरफिशियलचा. मग आधी काय करूया हे ॲझम्पशन्स तेवढे लिहून घेऊया. बाकी प्रोसेस सेम आहे. तुम्ही जे आत्तापर्यंत जे लिहिलं होतं ना लिनियर एक्सपान्शनमध्ये त्याच स्टेप्स इथं लिहायच्या आहेत. ती जी सेंटेन्सेस लिहिलं आहे तुम्ही ते रिस्पेक्टिव्ह चेंज करून लिहायचे आहेत. सो राईट डाऊन सुपरफिशियल एक्सपान्शन पॉईंट 1 काय करायची ओरिजिनल एरिया काढायचा आपल्याला आता कन्सिडर करायचा. पॉईंट फर्स्ट घ्या एरिया ऑफ मेटल consider area of metal plate area of metal plate A0 म्हणजे असं A0 means असं at 0 degree Celsius let capital AB increase in a area. Let capital B AB increased area let capital AB increased area after heating to temperature capital T degree Celsius. Heating to temperature capital T degree Celsius. Thus change in temperature delta T equal to T minus T0 degree Celsius or just T minus T0. Thus increased in a temperature delta T is equal to T minus T0 causes increase in area delta A equal to A minus A0. Delta A equal to A minus A0. चौथा पॉइंट घ्या it is found that increase in a area delta A is directly proportional to original area A0 and rise in its
and rise in its temperature. rise in its temperature. म्हणजे असं आपल्याला ऑब्झर्व झालंय, जो आपला चेंज आहे ना डेल्टा ए हा प्रपोर्शनशी कोणाशी आहे, तर ओरिजिनल लेंथशी आहे. इट इज फाउंड दॅट द डेल्टा ए द इन्क्रीज इन एरिया हा प्रपोर्शनल कसा आहे, त्याचे ओरिजिनल एरिया केवढा होता आणि कशाशी डिपेंडंट आहे, तर चेंज इन टेम्परेचर. मग हे डायरेक्टली कसं लिहिणार आपण, डेल्टा ए इज प्रपोर्शनल टू ए नॉट इन टू डेल्टा टी. मग आता प्रपोर्शनॅलिटी साईनचं आपल्याला इक्वल टू मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग इक्वल टू मध्ये कन्वर्ट करण्या काय करणार की त्याला कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करणार. मग इक्वल टू बीटा घेतला आपण तो कॉन्स्टंट ए नॉट इन टू डेल्टा टी. मग बीटा काय होणार, डेल्टा ए अपॉन ए नॉट इन टू डेल्टा टी. सो कसं लिहू शकतो आपण, डेल्टा एला ए मायनस ए नॉट डिवायडेड बाय ए नॉट इंटू टी मायनस टी नॉट. हा काय आला तुमचा, बीटा आला. सिमिलरली याचा यूज करून तुम्ही काय लिहू शकता, ए इज इक्वल टू, आता मी याचं दाखवत नाही कसं केलं ते, तुम्ही ट्राय आउट करून बघा. ए इज इक्वल टू ए नॉट इंटू 1 प्लस बीटा डेल्टा टी असंही लिहू शकता तुम्ही. एची व्हॅल्यू तुमचा इन्क्रीज्ड आहे ना एरिया आहे ना, हा तुम्ही कसा लिहू शकता, ओरिजिनल लेंथ इंटू 1 प्लस बीटा इंटू डेल्टा टी. राहील ना, कसं केलं लक्षात येईल ना, लास्ट याला मी लिहून दिलं आहे मी लिनियर एक्सपान्शनला, तीच प्रोसेस फॉलो करायची, तुम्हाला हे मिळून जाईल. ठीक आहे. सो एवढं राईट डाऊन करा. डन. ठीक आहे. मग आता बीटा म्हणजे काय तुमचा, कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन और सुपरफिशियल एक्सपान्शन. मग तुम्हाला आता ह्याचं युनिट काय करायचं आहे, तुम्हाला याचं युनिट आणि डेफिनेशन फाइंड आउट करायचे. हे एवढं झालं ना. सो ह्याची युनिट कसं आहे आपलं, डेल्टा ए अपॉन ए नॉट इंटू डेल्टा टी. आता याचं युनिट कसं सांगणार आपण, याचं युनिट कसं सांगणार, हा बेटा म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ सुपरफिशियल एक्सपान्शन और त्याला एरियल एक्सपान्शन असंही म्हणतात. मग आता ह्याचं युनिट सांगताना काय करणार आपण ना, प्रत्येकाचं पहिल्यांदा युनिट डिफाईन करायचं. एरिया कशात मेजर करतात, मीटर स्क्वेअरमध्ये, एरिया मीटर स्क्वेअर्समध्ये मेजर करतात. परत ए नॉट काय तुमचा मीटर एरियाच आहे, मग एरियाचं युनिट काय मीटर स्क्वेअर, आणि डेल्टा टी कशात मेजर करतात, डिग्री सेल्सिअस. मग हे मीटर स्क्वेअर कॅन्सल आणि काय होणार मग 1 डिग्री सेल्सिअस. हे काय झालं याचं युनिट. आणि डेफिनेशन सांगताना काय करतो आपण की ओरिजिनल एरिया ह्याचा 1 मीटर स्क्वेअर एवढा घेऊया. म्हणजे काय, इफ जर आपण ओरिजिनल एरिया ॲट 0 डिग्री सेल्सिअसला 1 मीटर स्क्वेअर एवढा घेतला आणि त्या शीटचं टेम्परेचर आपण कितीनं वाढवलं, 1 डिग्री सेल्सिअसनं. काय केलं, 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवलं. मग काय होणार, हा बीटा काय होणार आहे, डेल्टा ए. म्हणजे बीटा म्हणजे नक्की नथिंग बट काय आहे, तर इन्क्रीज्ड एरिया कधी, म्हणजे पर युनिट ओरिजिनल एरिया ॲट 0 डिग्री सेल्सिअस वेन राईज इन टेम्परेचर इज 1 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ज्यावेळी तुमचं ओरिजिनल एरिया 1 मीटर स्क्वेअर एवढा असेल आणि त्याचं जर टेम्परेचर आपण 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवलं, त्यावेळी जो चेंज इन एरिया येईल तो म्हणजे तुमचा कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. तेवढा आलं ध्यानात. सो राईट डाऊन कोइफिशियंट ऑफ
superficial expansion, here beta is coefficient of बीटा म्हणजे हे बीला जे काय वडून लिहिलंय इथं त्याला म्हणतात बीटा इज कोएफिशियंट ऑफ सुपरफिशियल एक्सपान्शन किंवा बुकमध्ये लिहिलंय एरियल एक्सपान्शन, दोन्ही एकच आहे, एरियल एक्सपान्शन. मग त्याची डेफिनेशन लिहा. कोएफिशियंट ऑफ aerial expansion of solid, coefficient of aerial expansion of solid is defined as increase in area per unit area at 0 degree Celsius for 1 degree rise in temperature. Unit, the SI unit of beta म्हणजे हे आपलं coefficient of superficial expansion म्हणजे coefficient of aerial expansion is per degree Celsius. ठीक आहे. आता हाच ना तुम्ही फॉर्म्युला बाकीच्या टेम्परेचर्सला पण लिहू शकता. समजा बीटा असेल तुमचा, काय केला तुम्ही की बीटाला कसं लिहू शकता तुम्ही A2 मायनस A1 डिवायडेड बाय A1 इंटू T2 मायनस T1. काय आहे एरिया A1 ॲट टेम्परेचर T1 आणि A2 ॲट टेम्परेचर T2. आता या दोघांमध्ये ना T2 इज ग्रेटर दॅन T1 आहे. कसं आहे T2 इज ग्रेटर दॅन T1 आहे. मग हा तुम्हाला बीटा वापरतो त्यावेळी. सो राईट डाऊन एवढं. हे फॉर्म्युले गरजेचे आहेत हां, तुम्हाला लागतील नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. जी टी क्वांटिटी जास्त ती सुरुवातीला लिहायची मायनस जी इनिशियल क्वांटिटी आहे ती. ठीक आहे, लिहिलात. आता तिसरा टाईपचं एक्सपान्शन आहे जे म्हणजे व्हॉल्यूम एक्सपान्शन. कसं आहे व्हॉल्यूम एक्सपान्शन. हे पण सिमिलर आहे जसं आतापर्यंत केलं, सेम प्रोसिजर आहे. काय आपल्याला आता व्हॉल्यूम एक्सपान्शन. मग काय करूया आपण त्यासाठी कन्सिडर करूया एक क्यूब. काय करूया एक क्यूब कन्सिडर करूया ज्याचं व्हॉल्यूम V0 एवढा आहे. कधी V0 एवढा आहे ॲट T0 डिग्री सेल्सिअस, किंवा त्याला आपण 0 डिग्री सेल्सिअस असं म्हणूया. काय म्हणूया 0 डिग्री सेल्सिअस. बॅक साईडला काय चाललंय, खजाना बिजाना शोधत असतं सांगा, आम्हाला वाटणं पाहिजे. ओहो आधी मिळू देत. हां काय झालं, आपण काय केलं ओरिजिनल व्हॉल्यूम V0 एवढा आहे, कधी T0 डिग्री सेल्सिअस एवढं. आपण काय केलं याला हीट दिली. काय केली हीट दिली आणि त्यानंतर काय झालं हे एवढं त्याचं व्हॉल्यूम वाढलं, V एवढं व्हॉल्यूम झालं आणि टेम्परेचर केवढं झालं T डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर झालं त्याचं. हीट दिलं, एक्सपांड झाली बॉडी आणि बॉडी एक्सपांड झाल्यानंतर V एवढी झालं व्हॉल्यूम आणि T डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर झालं त्याचं. मग
तुमचं काय झालं आहे की इथं व्हॉल्यूममध्ये चेंज झालं आहे. मग आता असं कन्सिडर करूया व्ही नॉट ॲट अ टी नॉट डिग्री सेल्सिअस एवढं झालेलं आहे आपलं. टी नॉट डिग्री सेल्सिअस एवढं ह्याला आहे. तर व्ही कधी आहे ॲट टी डिग्री सेल्सिअस. म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम किती झाला व्ही मायनस व्ही नॉट झालेला आहे. आणि चेंज इन टेम्परेचर किती झालं आहे टी मायनस टी नॉट. चेंज इन टेम्परेचर किती झाले टी मायनस टी नॉट. मग तुमचा डेल्टा व्ही म्हणजे काय फाउंड झालं तुम्हाला की डेल्टा व्ही हा प्रोपोर्शनल टू किती आहे त्याचं ओरिजिनल व्हॉल्यूम. हे डायरेक्टली आपला प्रॅक्टिकली ऑब्झर्व झालेलं आहे. ह्याला अशी थेरी नाही आहे. तुमचं प्रॅक्टिकली असं ऑब्झर्व झालं आहे की डेल्टा व्ही इज अ प्रोपोर्शनल टू व्ही नॉट आणि डेल्टा व्ही इज प्रोपोर्शनल टू राईज इन टेम्परेचर. मग याचा फायनल रिझल्ट काय होतो तुमचा तर डेल्टा व्ही is equal to the is proportional to some v naught into delta t. So it becomes the proportionality sign ला जर इक्वल टू मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करणार आपण एका कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करणार. मग हे काय होणार डेल्टा व्ही इज इक्वल टू गॅमा इंटू व्ही नॉट इंटू डेल्टा टी. आणि हा जो गॅमा आहे याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन. जी मगाशी जी प्रोसेस केली होती आपण ना तीच प्रोसेस इथे केली आपण. वेगळं काहीच केलेलं नाही आहे. फक्त आपण एल नॉटच्या जागी ए नॉट घेतला ए नॉटच्या जागी आता व्ही घेतलेला आहे आपण. लक्षात आलं. हां मग आधी लिहून घेऊया मग आपण ह्याचं डेरिव्हेशन कंप्लीट करून घेऊ. ठीक आहे. सो व्हॉल्यूम एक्सपान्शन consider a cube v naught म्हणजे असं consider a cube v naught at 0 degree Celsius. Second point, let capital V be increased volume after heating to temperature T degree Celsius. Thus change in temperature delta T minus T naught causes delta T equal to T minus T naught causes change in a or increase in a volume delta V equal to V minus V naught. It is found that increase in a volume is proportional to original volume V naught and rise in its temperature. मग आता पुढे सगळं मॅथमॅटिकल इक्वेशन आहे आपल्याला. म्हणजे काय म्हणतोय आपण डेल्टा व्ही इज प्रोपोर्शनल टू व्ही नॉट
डेल्टा व्ही इज प्रोपोर्शनल टू डेल्टा टी असं म्हटलेलं आहे. मग याला डेल्टा व्ही इज प्रोपोर्शनल टू व्ही नॉट इंटू डेल्टा टी. देअरफॉर डेल्टा व्ही इक्वल टू गॅमा इंटू व्ही नॉट डेल्टा टी. मग याच्यावरून गॅमाची व्हॅल्यू काढायची. गॅमा काय असतो आपला डेल्टा व्ही अपॉन व्ही नॉट इंटू डेल्टा टी. म्हणजे काय होणार तुमचा गॅमा इक्वल टू व्ही मायनस व्ही नॉट डिवायडेड बाय व्ही नॉट इंटू टी मायनस टी नॉट. हा झाला तुमचा टोटल फॉर्म्युला. ह्याला अजून एक पद्धतीने लिहिता येतं व्ही इज इक्वल टू व्ही नॉट इंटू 1 प्लस गॅमा टी किंवा डेल्टा टी असं म्हणूया. चला हे फॉर्म्युला पटपट लिहून घ्या. गॅमा मुद्दामून असं काढलं वरती क्रॉस दिला आहे लक्षात द्यावं. नाही तर व्ही आणि गॅमामध्ये काय तर गफलत करून ठेवशील परत. गॅमाला डिस्टिंग्विश असं होता येईल असं लिहा. बुकमध्ये असं लिहितात ते सर. तुम्हाला डिस्टिंग्विश व्हावं म्हणून वरती गाठ टाकली आहे ते ज्याद्वारे तुम्हाला कळून येईल की गॅमा काय. हे फॉर्म्युला गरजेचे होतं. हा एक आहे, हा एक आहे आणि याच्यानंतर अजून एक आहे. झालं. वेअर गॅमा इज लिहा सेंटेन्स वेअर गॅमा इज कोएफिशिएंट ऑफ वॉल्यूम एक्सपांशन. कोएफिशिएंट ऑफ वॉल्यूम एक्सपांशन. कोएफिशिएंट ऑफ वॉल्यूम एक्सपांशन. ह्याचं युनिट काढायला होईल तुम्हाला. युनिट कसं काढणार आपण ह्याचं कोएफिशिएंट v मायनस व्ही नॉट डिवायडेड बाय व्ही नॉट इंटू टी मायनस टी नॉट. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी. आता ह्याचं युनिट तुम्हाला माहिती आहे. डेल्टा व्हीचं युनिट काय आहे सेंटीमीटर मीटर क्यूब. काय म्हणणार आपण त्याला मीटर क्यूब. पुन्हा व्ही नॉटचं पण युनिट काय आहे झोपलेली जनता जागी व्हा मीटर क्यूब इंटू डेल्टा टी कशात मेजर करतात डिग्री सेल्सिअसमध्ये. मग इन शॉर्ट फायनली काय होणार डिग्री सेल्सिअस. काय हे याचं युनिट झालं डिग्री व पर डिग्री सेल्सिअस. पर डिग्री सेल्सिअस हे काय त्याचं युनिट आहे. आणि डेफिनेशन देताना काय करायचं की ओरिजिनल व्हॉल्यूम व्ही नॉट ॲट 0 डिग्री सेल्सिअस 1 मीटर क्यूब आहे म्हणून सांगायचं. आणि डेल्टा टी जर तुमचा 1 एवढा असेल राईज इन टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस एवढा असेल म्हणजे इफ काय लिहायचं चाललं इफ व्ही नॉट हा तुमचा 1 मीटर क्यूब एवढा असेल. ओरिजिनल व्हॉल्यूम तुमचा 1 मीटर क्यूब एवढा असेल आणि जर तुम्ही टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस एवढं वाढवलं असेल तर गॅमा काय होतो तुमचा डेल्टा व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम. म्हणजे बाय डेफिनेशन काय सांगू शकतो आपण की जर तुमचं ओरिजिनल व्हॉल्यूम 1 मीटर क्यूब एवढं असेल ॲट 0 डिग्री सेल्सिअसला आणि त्याचं टेम्परेचर जर तुम्ही 1 डिग्री सेल्सिअस एवढं वाढवलं तर जे काही व्हॉल्यूम एक्सपांड होईल तो म्हणजे नथिंग बट तुमचा कोएफिशिएंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन. मग त्याला आता वर्डमध्ये लिहायचं आहे आपल्याला. सो राईट डाऊन कोएफिशिएंट ऑफ वॉल्यूम एक्सपान्शन कोएफिशिएंट ऑफ वॉल्यूम एक्सपान्शन coefficient of volume expansion is defined as increase in a volume per unit original volume per
unit original volume at a 0 degree Celsius for 1 degree rising temperature. 1 degree rise in temperature. आलं लक्षात? आता हे 3 प्रकारचे जे आपण एक्सपान्शन बघितले, लिनियर, एरियल आणि व्हॉल्यूम. ह्याच्यामध्ये लिनियर, एरियल आणि व्हॉल्यूम एक्सपान्शन हे सॉलिड्समध्ये एक्झिस्ट होतात. कसे होतात? सॉलिडमध्ये एक्झिस्ट होतात. पण लिक्विड अँड गॅसेसमध्ये फक्त व्हॉल्यूम एक्सपान्शन एक्झिस्ट आहे. का? तर त्याला एक डेफिनेट शेप आणि फक्त डेफिनेट व्हॉल्यूम आहे लिक्विड आणि गॅसेसला. त्यामुळे तिथं फक्त व्हॉल्यूम एक्सपान्शन डिपेंडंट आहे. लक्षात राहील? हां. आता इथं आपण जे म्हटलं होतं, काय म्हटलं होतं की जसं तुमचं टेम्परेचर वाढतंय तसं तुमचं व्हॉल्यूम वाढतंय असं म्हटलं होतं ना आपण, बरोबर? जसं आपलं टेम्परेचर वाढतंय तसं तुमचं व्हॉल्यूम देखील वाढतंय. आता ते हे आपल्याला माहीत नाही की ते लिनियरली वाढतंय की कसं वाढतंय. तुम्ही काय म्हटलं? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे असं म्हटलं. तुम्ही काय केला? डेल्टा व्ही वर्सेस डेल्टा टी जर काढला, समजा तुमचं चेंज इन टेम्परेचर जर तुम्ही एक्स ॲक्सिसला काढला आणि चेंज इन व्हॉल्यूम हे जर तुम्ही वाय ॲक्सिसला काढला ना, तर तुमचा ग्राफ स्ट्रेट लाईन आला पाहिजे. समथिंग स्ट्रेट लाईन आला पाहिजे. करेक्ट? आता इथं जे काही आपण ॲझ्युम केलं होतं त्याच्यामध्ये असं मेन अझम्पशन असं होतं की आपलं जसं टेम्परेचर वाढतंय तसं व्हॉल्यूम वाढतंय असं आपण म्हटलं होतं. आणि जर टेम्परेचर कमी होत असेल तर व्हॉल्यूम कमी झालं पाहिजे. करेक्ट? हां. पण वॉटरमध्ये ना हे बिहेवियर थोडं ऑब्झर्व होत नाही. वॉटरमध्ये हे बिहेवियर ऑब्झर्व होत नाही. तर वॉटरमध्ये कसं होतं की अप टू 4 डिग्री सेल्सिअस काय होतं की अप टू 4 डिग्री सेल्सिअस जर तुम्ही टेम्परेचर कमी करत आणला ना 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत, तर त्याचं काय होतं की व्हॉल्यूम ना डिक्रीज होतं. रेग्युलरप्रमाणे व्हॉल्यूम काय होतं? डिक्रीज होतं. काय होतं? व्हॉल्यूम ना डिक्रीज होतं. काय होतं? व्हॉल्यूम डिक्रीज होतं. पण ज्यावेळी तुम्ही 4 डिग्री सेल्सिअसपासून 0 डिग्री सेल्सिअसला जाताना त्यावेळी काय होतं? हे टेम्परेचर डिक्रीज होतं हे ठीक आहे, पण त्यावेळी ना तुमचं व्हॉल्यूम वॉटरचं इन्क्रीज होतं. काय होतं? इन्क्रीज होतं. व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. वॉटरसाठी ना ज्यावेळी तुम्ही वॉटरचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत आणता त्यावेळी त्याचं व्हॉल्यूम डिक्रीज होतं, जसं आपण ऑब्झर्व केले बाकीच्या केसेसला. पण 4 डिग्री सेल्सिअसच्या जर खाली यायला लागला 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली, तर तुमचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. काय होतं? व्हॉल्यूम इन्क्रीज होतं वॉटरमध्ये. आता याचा रिझल्ट ना तुम्हाला कसा भेटतो? तर जो तुमचा स्लो असतो ना बर्फ, तो बर्फ पाण्याच्या वरती का तरंगतो? कारण हे असं बिहेवियर आहे. आता का तरंगतो सांगतो, काय प्रकार झाला. एखादी गोष्ट तरंगणे किंवा एखादी गोष्ट बुडणे हे कशावर डिपेंड असतं? डेन्सिटीवर. तुमचं ऑब्जेक्टची डेन्सिटीवर डिपेंडंट असतं. तुमचा बॉडी एखादी फ्लोट होईल की नाही होईल हे सगळं ना या बॉडीच्या डेन्सिटीवर डिपेंड असतं. मग जर वॉटरमध्ये असेल सवाल, जर तुमचं ना वॉटर असेल आणि या ऑब्जेक्टची डेन्सिटी या वॉटरपेक्षा जास्त असेल तर बॉडी काय होणार? सिंक होणार, म्हणजे बुडणार. आणि त्याच्यापेक्षा डेन्सिटी कमी असेल तर ती वरती तरंगणार आहे. मग आता काय होतं? अप टू 4 डिग्री सेल्सिअस त्याचं व्हॉल्यूम डिक्रीज होतं. याचा अर्थ इफेक्ट कसा पडतो तुमचा की डेन्सिटी जर आपण चेक केली, रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. एवढं तरी लक्षात आहे ना डेन्सिटी म्हणजे. मग डेन्सिटी आता काय होतं की तुमचं अप टू 4 डिग्री सेल्सिअस कसं व्हॉल्यूम डिक्रीज होणार आहे. कसं होणार? व्हॉल्यूम डिक्रीज होणार.
मग आता हे काय होतं, व्हॉल्यूम जसं डिक्रीज व्हायला लागेल तशी ही क्वांटिटी वाढणार ना. डिनॉमिनेटरमध्ये जर तुमचा डिक्रीज होत असेल तर टोटल क्वांटिटी तुमचा रेशिओची व्हॅल्यू वाढत जाते. हे मॅथमॅटिक्स तुम्हाला माहीत सांगतं, करेक्ट. मग आता ही डेन्सिटी वाढत जातं, त्यामुळे 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत काय होतं की तुमचा अपर जो लेअर आहे, काय होतं की अपर लेअर तुमचा जो कॉन्टॅक्टमध्ये येतो, समजा हे वॉटर आहे, वॉटरचं आपण टेम्परेचर म्हणजे सराउंडिंगचं टेम्परेचर तुमचं कमी होते असं म्हणूया, आणि अप टू 4 डिग्री सेल्सिअस तुमचं टेम्परेचर कमी होते. मग अप टू 4 डिग्री सेल्सिअस काय होतं की ह्याची डेन्सिटी वाढते. काय होतं, डेन्सिटी वाढते. त्यामुळे हा ऑब्जेक्ट काय, ही जी वरची लेअर आहे ती कशी होते, खाली येते. काय होते, डेन्सिटीमुळे सिंक होते, त्यामुळे ती लेअर खाली येते आणि खालची लेअर वर जाते. असं सिमिलरली होत असतं तुमचं सराउंडिंग. असं 4 डिग्री सेल्सिअस 4 डिग्री सेल्सिअसचं तुमचं टेम्परेचर कमी होऊन त्या लेअर्स खाली येतात. पण 4 डिग्री सेल्सिअसच्या ज्यावेळी तुम्ही खाली येता ना, त्यावेळी काय होतं की ना, ह्याचं जे व्हॉल्यूम आहे किंवा हे जो लेअर आहे त्या लेअरचं व्हॉल्यूम वाढतं. काय होतं, वाढतं. जेव्हा तुम्ही 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली येता काय होतं, वॉटरचं व्हॉल्यूम वाढतं. वॉटरचं व्हॉल्यूम वाढलं याचा अर्थ काय होतं की तुमची डेन्सिटी कमी होते. वॉटरचं व्हॉल्यूम वाढलं याचा अर्थ तुमची डेन्सिटी कमी होते, आणि डेन्सिटी कमी झाली की जो ऑब्जेक्ट आहे तो वरतीच राहतो. काय होतं, वरतीच राहतो. आणि हा वरती राहिलेला, आणि तुम्ही ज्यावेळी तुम्ही 0 डिग्री सेल्सिअसला येता त्यावेळी काय होतं, हे टोटली फ्रीज होतं. तुमचं जे वरचं वॉटर आहे त्याचं व्हॉल्यूम पण एक्सपांड झालं आहे, आणि 0 डिग्री सेल्सिअसला आले की ते फ्रीज होतं, म्हणजे बर्फात कन्वर्ट होतं. मग काय होतं की तुमचं एक सॉलिड बर्फ वरती तयार होतं आणि खाली जस्ट लिक्विड राहतं. तुमचं काय राहतं, लिक्विड राहतं, आणि वरती जस्ट तुमचा स्नो तयार होतो किंवा बर्फ तयार राहतो त्या ठिकाणी. हे तुमचं ॲनामोलस बिहेवियर आहे. कशाचं, वॉटरचं. एवढंच लक्षात ठेवायचं, अप टू 4 डिग्री सेल्सिअस त्याची डेन्सिटी वाढते, आणि 4 डिग्री सेल्सिअस नंतर त्याच्या खाली आल्यावर त्याची डेन्सिटी कमी होते वॉटरची. ग्राफच्या याच्यामध्ये सांगता येईल ना तुम्हाला काय प्रकार होईल तो. ग्राफचा सेक्शन म्हणजे काय सांगतो, म्हणजे काय म्हणतोय मी, उठा उठा सकाळ झाली. ग्राफ वाईज जर म्हटलं आपण, समजा मी आता पण काय म्हटलं होतं की अप टू 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत व्हॉल्यूम डिक्रीज होतं, म्हणजे त्याची रो वाढतो. काय होतं, समजा आपल्या इथं समथिंग असेल काहीतरी, अप टू 4 डिग्री समथिंग असेल, आपण असं येणार आहे ना आता. मग इथं 5 असेल, 6 असेल, 7 असेल, अप टू समथिंग असेल. इथं 3, 2, 1 असं असेल. टेम्परेचर जर आपण काय केलं, असं मांडलं, आणि इथं काय केली, डेन्सिटीचा वाय ॲक्सिसवर डेन्सिटी जर घेतली आपण, तर आपण आत्ता पण म्हटलं होतं अप टू 4 डिग्री सेल्सिअस काय होतं की व्हॉल्यूम डिक्रीज होतं, म्हणजे रो तुमचा वाढतो. रो काय होतो, वाढतो. आणि 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस कसं होतं, त्याचं व्हॉल्यूम वाढतं, त्याच्यामुळे रो तुमचा डिक्रीज होतो. काय होतो, डिक्रीज होतो. मग काय होतं तुम्हाला की तुमचा अप टू 4 डिग्री सेल्सिअस ना कसं होतं, तुमचा हाय म्हणजे वाढत येतो जवळपास. आता हे 4 डिग्री समथिंग इथे येईल, तर काय होतं तुमचं 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत तुमचा रो वाढत जातो, आणि नंतर रो कमी होत येतो. म्हणजे तुम्हाला रो वर्सेस जर टेम्परेचरचा ग्राफ काढला तर तो कसा, समथिंग असा आला पाहिजे. समथिंग रो वर्सेस टीचा ग्राफ असा आला पाहिजे. लक्षात राहील ग्राफ कसा काढायचा आहे. हे फक्त की पॉईंट लक्षात ठेवा. आता जो की पॉईंट सांगितला, आता 4 डिग्री सेल्सिअसला रो तुमचा मॅक्सिमम असणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला हे ग्राफ काढणं सोपं जाईल. ठीक आहे, ओके. आता हे एवढं सफिशियंट आहे. हे हा एक की पॉईंट आहे ह्याच्यातला, जो जेईच्या म्हणजे नीट जेईच्या ह्याच्यामध्ये आपल्या NCERTच्या बुकमध्ये हा पॉईंट एक्स्ट्रा आहे जो ग्राफचा. आणि अजून एक पॉईंट असा आहे जे गॅमाचं व्हेरिएशन आहे. आपल्या बुकमध्ये पण गॅमाचं व्हेरिएशन आहे. जर तुम्ही गॅमा वर्सेस
टेम्परेचरचा जर ग्राफ काढला ना तर तो ग्राफ तुम्हाला असा मिळतो. काय मिळतो? असा मिळतो. म्हणजे नक्की काय, असा एक ग्राफ आहे आपल्या बुकमध्ये, गॅमा वर्सेस टीचा काढलेला आहे. हे काय होतं, याचा अर्थ असा होतो ग्राफचा की छोट्या टेम्परेचर स्केलसाठी म्हणजे 100-200 केल्विनपर्यंत कसं होतं, गॅमा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. कसं आहे की छोट्या टेम्परेचर स्केलसाठी म्हणजे हे अप टू 200 और 400 केल्विनपर्यंत, जोपर्यंत टेम्परेचर लहान आहे तुमचं 200-400 केल्विनपर्यंत आहे, तोपर्यंत ना तुमचा गॅमा हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कसा आहे, टेम्परेचर. आणि जर हायर टेम्परेचरला गेला तर गॅमा तुमचा नियरली कॉन्स्टंट आहे. काय आहे? नियरली कॉन्स्टंट आहे. राहील ना लक्षात? अप टू स्मॉल टेम्परेचर्स गॅमा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ॲट हायर टेम्परेचर गॅमा इज नियरली इक्वल टू कॉन्स्टंट. राहील ध्यानात? हे ग्राफवरून डायरेक्टली डिटेक्ट करायचं आपल्याला. तुम्हाला ग्राफ आहे बुकमध्ये, ग्राफमधनं बुकमध्ये डायरेक्ट डिटेक्ट असं आहे की हायर टेम्परेचरला तुमचा गॅमा कशी स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईन आहे याचा अर्थ जर आपण ही व्हॅल्यू टाकली तर ही व्हॅल्यू तुमची चेंज होत नाही आहे गॅमाची समथिंग, म्हणजे ही चेंज होत नाही याचा अर्थ गॅमा तुमचा कॉन्स्टंट आहे कधी, हायर टेम्परेचरला. आणि हे तुमचं काय आहे, लिनियरली प्रोपोर्शनल किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर गॅमा. आता हे जे सगळं कॅल्क्युलेशन केलं ना आपण गॅमाचं, ते कधीपर्यंत व्हॅलिड असतं की जोपर्यंत तुमचा टेम्परेचर डिफरन्स हा लेस दॅन 100 केल्विन आहे. जोपर्यंत तुमचं टेम्परेचर डिफरन्स आहे ना, हा टेम्परेचर डिफरन्स 100K पेक्षा कमी आहे, तोपर्यंत आपण जे आता जे कॅल्क्युलेशन केलं आहे, गॅमा जो फाइंड आउट केला आहे तो व्हॅलिड आहे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर गॅमाचा बिहेवियर कम्प्लिटली डिफरंट आहे. लक्षात राहील? हा ग्राफ काढून घ्या, नसेल तर काढून घ्या. हा ग्राफ तुमच्याकडे आहे ऑलरेडी. आणि एक फॉर्म्युला आहे तो पण देऊन ठेवतो. हा एक ग्राफ काढून घ्या रो वर्सेस टीचा फॉर वॉटर. रो वर्सेस टीचा ग्राफ कशासाठी? वॉटरसाठी. आणि दुसरा गॅमा वर्सेस टीचा ग्राफ आहेच तुमच्याकडे ऑलरेडी. एसआय युनिट आणि डेफिनेशन लिहिलं आहे कोएफिशियंटची. कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शनचं डेफिनेशन आणि युनिट लिहिलं ना, मग ठीक आहे. एक कमेंटला खाली गॅमा बाबतीत, ॲट लो टेम्परेचर गॅमा increase with the temperature and at high temperature gamma is nearly constant. ह्याचं टायटल लिहा ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. या ग्राफचं टायटल लिहा ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. हे फक्त वॉटरच्या बाबतीत ट्रू आहे. हे जे काढलं आहे ना, हे फक्त वॉटरच्या बाबतीत ट्रू आहे. ह्या ग्राफला हे लिहून ठेवा टायटल ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणून. कळलं? हा ग्राफ राहू दे, काय गरज नाही. तुम्ही आता जे कमेंटमध्ये लिहिलं ना ते जास्त गरजेचं आहे. ते कमेंटवरून तुम्हाला सांगता येईल. हे बघा कमेंटमध्ये लक्षात ठेवा, ॲट हाय टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे स्ट्रेट लाईन पाहिजे. कशी? एक्स ॲक्सिसला पॅरलल जी लाईन असते ते म्हणणार आहे आपण. आणि लो टेम्परेचरला असा ग्राफ आला पाहिजे, इन्क्रीज विथ द टेम्परेचर. ठीक आहे. सो आज आपण इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चरला रिलेशन बिटवीन अल्फा बीटा आणि गॅमा फाइंड आउट करू. तो पण पॉईंट्स गरजेचा आहे. ओके. आणि हे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. हां ठीक आहे. आज आपण इथे थांबूया. आज आपण काय काय बघितलं आहे? हीट अँड टेम्परेचरचा डिफरन्स, नंतर
लिनियर एक्सपान्शन, व्हॉल्यूम एक्सपान्शन आणि एरियल एक्सपान्शनचे आपण फॉर्म्युले फाइंड आउट केले, अल्फा बीटा गॅमा फाइंड आउट केलेले आहेत आणि त्यांच्या डेफिनेशन्स बघितल्या. सो नेक्स्ट लेक्चरला आपल्याला अल्फा बीटा आणि गॅमामधलं रिलेशन बघायचं आहे, काय आहे ते एकमेकांशी कसे रिलेशन आहेत. ठीक आहे, आज आपण इथं थांबू, नेक्स्ट लेक्चरला उरलेलं कंटिन्यू करू.